प्रयत्न बॉल हवेत आहे. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली मिड ऑन तैनात होता आणि पकडली जाते झेल. मिड ऑफ मध्ये चांगला झेल तिथे पकडलाय. फलंदाज मात्र बाद होत असताना पहिला धक्का लागतोय एमव्ही टायगर या संघाला. सुभाष बॅक टू द डगआउट. आपलं खोकला की ठोक. सुनील नाना मैदानाच्या आतमध्ये. सुनील पाटील कोरुंगळी गावचे मुंबई पोलीस मध्ये कार्यरत आहेत. चॉईस खेळाडू मैदानाच्या आतमध्ये येत असताना मात्र पाहायला मिळत आहेत. परंतु समोर आपण जर पाहायला गेलं तर गोलंदाज अजय एसजी लायन त्यांच्या विरोधात टायगर्स. हो एक चांगला बॉल तिथे सुनील यांच्यासाठी मात्र टाकत असताना मात्र पाहायला मिळतोय. अजयच्या माध्यमातून आलाय तो डॉट बॉल. या बॉलवरती कोणतीही धाव नाहीये. डॉट बॉल येत असताना मात्र जरूर पाहायला मिळाला. अगदी गोल्डन डकचा शिकार मात्र ठरला. सुहास कोणतीही धाव त्याच्या बॅट मधून पाहायला मिळाली नाहीये. परंतु आधीची मॅच अगदी का मॅच रंगली. शेवटच्या बॉल पर्यंत ही मॅच गेली. हो आणखीन एक चांगला बॉल वेगवान बॉल इथं हाताळलाय. सूरज यांनी मात्र डेडिकेट केली ही मॅन ऑफ द मॅच राजू हिरवडे यांना. अपरकट बॉल चाललाय गोषंगी क्षेत्रामध्ये. एक धाव. अगदी ऑन साइडला वळवला 30 सर्कलच्या आतमध्ये. शॉर्ट स्क्वेअर लेग रिजन मध्ये चांगला स्टॉप तिथे केला. एक धाव मात्र कंप्लीट होत असताना मात्र पाहायला मिळते टीमची धावसंख्या 3. हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न होता. बॉल बॅक ट्रॅप पाहायला मिळाला. लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. तिथे चांगला स्टॉप करत असताना मात्र पाहायला मिळालाय. आलाय तो डॉट बॉल. पहिलं षटक समाप्त. पहिलं षटक समाप्त होत असताना मात्र पाहायला मिळते टीमची धाव संख्या आपण जर पाहायला गेले तर 4 धावा. लॉस ऑफ दी 1 विकेट. 4 धावा येत असताना मात्र पाहायला मिळते. पहिलं षटक समाप्त झाल्यानंतर लॉस ऑफ दी 1 विकेट. पहिल्या षटकामध्ये आपण जर पाहायला गेलं तर अजय चांगली गोलंदाजी राहिली. पॉवर प्लेच्या षटकामध्ये आपण जर पाहायला गेलं तर पॉवर जनरेट करून ठेवत असताना अजयच्या माध्यमातून
तेव्हा आवाजामध्ये करूया परिवर्तन, ऐकूया एक पश्चिम महाराष्ट्राचा गोड आवाज, अर्थातच प्रवीण वंडुस्कर महाराजांचा आवाज आपण ऐकूया या मास साठी. चला आवाज ऐकत होता त्याचा अर्थातच आशिष चुरगे सरांचा सामन्याला होते सुरुवात इथे झाली. या पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. एमव्ही टायगर विरुद्ध एसडी लॉयन्स अशी मॅच आपल्याला पाहायला मिळते. महेशजी चुरमारे, विशाल भाऊ नायकवडी यांच्या संघ मालकीचा संघ आणखीन एक चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळतो. या 2 बॉल डॉट आले तर सुवात चव्हाण अगदी स्वस्तात माघारी परतला. त्याच्यानंतर सुनील पाटील नाना त्याचबरोबर ऋषी आपल्याला पाहायला मिळते. या जोडीवरती मात्र मोठी जबाबदारी असेल. स्वतः ऋषी सध्या 2 बॉल डॉट बॉल आलेत. कुठेतरी प्रेशर आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजीवरती गोलंदाज स्वप्नील आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस हेलिकॉप्टर उडवलाय, खूप चांगला स्टेप, परंतु एलिव्हेशनची कमतरता. बॉलच्या खाली क्षेत्ररक्षक पकडली जाते कॅच आणि फलंदाज क्रमांक 2 ऋषी बाद झालाय. अप्रतिम फटका खेळला होता, परंतु एलिव्हेशनची कमतरता आपल्याला पाहायला मिळाली आणि तितकी सुंदर झेल टिपली आणि फलंदाज बाद. आणि का गाजणार नाही तर आज आपण पाहतोय 32 शिराळा क्रिकेट 6व्या पर्वामध्ये ही प्रीमियर लीग स्पर्धा 1-2 स्पर्धेमध्ये स्पॉन्सरशिप केली तर स्पॉन्सर जर पाहिलं तर पुन्हा क्रिकेटकडे वळत नाहीत. परंतु शंकर दादा हे असं व्यक्तिमत्व सातत्याने जर पाहिलं तर गाव पाहिलं नाही, तालुका पाहिलं नाही, जिल्हा पाहिलं नाही, सातत्याने क्रिकेटच्या खेळासाठी सामाजिक कार्य असेल जे जे आले त्यांना या व्यक्तिमत्वानं दान दिलंय. असं दानशूर व्यक्तिमत्व शंकरदादा मोहिते यांचं सुमधुर संगीत आपल्याला ऐकायला मिळालं. एक चिकी सिंगल आले, चिकी सिंगल नंतर संघाची धाव संख्या 5 या आकड्यावरती. तर खूप चांगली पंचांची भूमिका आपल्याला पाहायला मिळते. शशी साठम सर त्याचबरोबर शशांक सर आणि रुपेजी सावंत सर चांगली पंचांची भूमिका आपल्याला पाहायला मिळते. आज फायनलचा दिवस आणि फायनलची अंतिम रात्र आपल्याला पाहायला मिळेल. चांगली गोलंदाजी स्वप्नीलच्या माध्यमातून स्ट्रायकरला सुनील पाटील नाना आज नाही तर कधीच नाही, पुढच्या वर्षी वाट पाहावी लागेल. 32 शिराळा लीगची आणि काय घडलं जाते, पुढे गेले, मागे आले आणि बॅटला ब्रश करून बॉल चला विकेट किपरच्या हातामध्ये. सुनील पाटील नाना नावाची चर्चा करत होतो, परंतु जड पावलाने हा फलंदाज जातोय माघारी, फलंदाज बाद. साऱ्या गावचा लाडका दादा, तरुणाईचा आदर्श झाला. शांत संयमी आणि विचारी नाही गर्व कशाचा त्याला. एकच वादा शंकर दादा. साऱ्या गावचा लाडका दादा, तरुणाईचा आदर्श झाला. शांत संयमी आणि विचारी नाही गर्व कशाचा त्याला. तालुक्याची शान हाय, क्रिकेटचा फॅन हाय. अहो तालुक्याची शान हाय, क्रिकेटचा फॅन हाय. देतो योगदान. त्याचबरोबर पंच धनंजय कोळी सरांचा देखील शुभागमन पागदी महाबळेश्वर चॅम्पियन लीग वरून 32 शिराळा प्रीमियर लीग मध्ये दाखल झालेत. पंच होणं मित्रांनो सोपं काम नाही. मगाशी सुनील पाटील नाना आणि आमची चर्चा झाली की शशी साठम सर 3:30-4 वाजता घरी सोडलं. सकाळी
नाना उठून मॅच बघताय तर पुन्हा एकदा शशी सातम सर 8 वाजता मैदानामध्ये. हे सोपं काम नाहीये मित्रांनो, खूप संघर्ष या पंचांच्या वाटेला देखील आलाय. विशाल साळुंके आलाय जो निगडी गावचा एक कॅप्टन कूल म्हणून संबोधलं जातं. डॉट बॉल आलाय. सुनील पाटील नाना बाद झाले अगदी 6 चेंडू मध्ये फक्त 2 धाबा आणि अवघ्या 1 धावाचं षटक हाताळलंय. गोलंदाजी आवडली असेल तर स्वप्नील एक नवोदित खेळाडू रायझिंग स्टार या खेळाडूसाठी एकदा जोरदार टाळ्या हरकत नाहीये. एसडी लॉयन्स या संघाचा खेळाडू वय वर्ष अगदी कमी वयाचा खेळाडू, परंतु ज्या पद्धतीनं प्रतिस्पर्धी संघाविरोधात जी गोलंदाजी केली आहे ती मात्र वाखाणण्याजोगी आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजीसाठी संजय दाखल झालेत. याच टीम मध्ये अजय माने पाहायला मिळतील. याच टीम मध्ये सचिन माने आपल्याला पाहायला मिळतील. संघाची धावसंख्या फक्त आणि फक्त 5 या आकड्यावरती. पण 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय आणि 2 षटकांमध्ये फक्त 5 धावा. गडी बाद झालेत आतापर्यंत. 3 फलंदाज माघारी परतलेत. आता नवीन ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. मैदानाच्या आतमध्ये सचिन आहे जो मानेवाडी गावचा आणि दुसरा फलंदाज जर पाहिला तर नॉन सायकल निगडी गावचा विशाल. गोलंदाजीवरती संजय आलाय. अगदी चरणगावची संजय आले गोलंदाजीसाठी. आज विशाल भाऊ नायकवडे यांच्या संघ मालकीचा संघ आहे, परंतु त्यांच्याच गावातील खेळाडू आज अपोज टीम मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. संजय नायकवडे कित्येक वर्ष या खेळाडूने देखील क्रिकेट गाजवलंय. बॅट बॉलचा इशारा, एक्स्ट्रा रन. आता एमव्ही टायगर हीच अपेक्षा करीत असेल की धावा कशा येऊ द्यात, धावा येणं गरजेचं आहे. बॅटिंग लाईनअप कुठेतरी टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग करण्याचा निर्णय अंगलटी आलाय की काय हे मात्र आपल्याला पाहायला मिळते. डॉट बॉल आलाय. चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळते. संजय नायकवडे यांचा 32 शिराळा प्रीमियर लीग खास करून व्यासपीठ दाखवलं जात आहे. शांतारामजी कदम साहेब, विशाल भाऊ नायकवडे, शंकर दादा अगदी सातत्याने जर पाहिले तर जिकडे विशाल भाऊ तिकडे शंकर दादा, जिकडे शंकर दादा तिकडे विशाल भाऊ आणि शांताराम कदम नाहीयेत तर या त्रिमूर्तीला शोभा नाहीये. सातत्याने जर पाहिलं तर 32 शिराळा क्रिकेटचा तालुक्याचा तरुणांचा विचार या व्यक्तिमत्वाच्या डोक्यामध्ये सातत्याने राहिलाय आणि तेच मात्र या व्यासपीठावरती दाखवलं जात आहे. साधी राणी आणि उच्च विचारसरणी असणारी ही व्यक्तिमत्व आणि चर्चा करत होतं पण ट्रॉफीची ज्या ट्रॉफीचा या 6व्या पर्वामध्ये आम्हाला आकर्षित करतायत. अर्थातच या ट्रॉफी आम्हाला पुरस्कृत करण्यात आलेल्या आहेत. सन्माननीय सम्राट सिंग नाईक भैया माजी सभापती शिराळा यांच्या माध्यमातून आपल्या वडिलांच्या स्मरणार्थ या ठिकाणी या ट्रॉफी ज्या आपण क्रिस्टल आर्ट चेतन मात्र यांच्या ट्रॉफी शॉप मधून या ट्रॉफीज आपण पाहतोय. आकर्षक 6व्या पर्वामध्ये 32 शिराळा क्रिकेट कुठेतरी अपडेट झालंय आणि अपडेट झाल्यानंतर जर पाहिलं तर मालिकावीर प्रिज आपण पाहतोय. उत्कृष्ट फलंदाज एलईडी टीव्ही पाहतोय. राहुल पाटील साहेब जर पाहिलं तर अगदी कडक शिस्तीचे अधिकारी म्हणून राहुल पाटील साहेबांची ओळख आहे. अलिबाग जिल्ह्यामध्ये सध्या उपवन संरक्षक या पदावरती कार्यरत असताना आपल्या तालुक्याविषयी प्रेम राहिलंय. डिक्लेअर स्वरूपातील धाव फलकावरती ऍड केली जाते. संघाची धाव संख्या जाऊन परिस्थिती 8 या आकड्यावरती. आता मात्र संघ कुठेतरी अडचणीमध्ये सापडलाय. नाणेफेक जिंकल्यानंतर निर्णय खूप महत्वाचा असतो आणि आजच्या दिवसामध्ये फायनलच्या दिवसामध्ये संघ मालकांची उपस्थिती आणि या उपस्थितीमध्ये चांगला खेळ करावा लागेल. विशाल साळुंके कॅप्टन म्हणून निगडी संघाकडून प्रतिनिधित्व करत असताना अनेक चांगले खेळ विशालचे आपण पाहिले, परंतु आज विशालला विशाल भाऊंच्यासाठी विशाल खेळी करावी लागेल. आडव्या बॅटने फटका केलाय. सिंगल, जास्त काही मिळणार नाही, फक्त सिंगल वरती समाधान मानावं लागेल. कौतुक करेन टीम एसडी लॉयन्स, संतोष भाऊ सिरसट आणि कुलेश भाऊ तरे यांच्या संघाचं, कारण की ज्या पद्धतीनं एमव्ही टायगर या संघाला त्यांनी थांबवलंय. डॉट बॉल आलाय.
तिसऱ्या षटकाची होते सांगता तिसऱ्या षटकानंतर टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते फक्त 9 या आकड्यावरती. बघ 3 च्या सरासरीने फक्त धावफलक पुढे जातोय. अजून देखील उर्वरित 2 षटकांचा खेळ या ठिकाणी शिल्लक आहे. पण मोठी नावं असून चालत नाही, तर कागदावरती तुमची टीम किती जड आहे त्यापेक्षा मैदानामध्ये तुमचा संघ कशी कामगिरी करतोय याकडे भरपूर लक्ष दिले जातं. सुवाद चव्हाण, सुनील नाना हे आयकॉन खेळाडू जर पाहिले तर विशाल भाऊ यांच्या मनातले आयकॉन खेळाडू, परंतु आज मनासारखी कामगिरी होताना आपल्याला पाहायला मिळाली नाही. या मॅच मध्ये मात्र दोन्ही आयकॉनने नाराज केले संघ मालकांना. चौथं षटक आणि चौथ्या षटकामध्ये सचिन माने यावेळेस एक सिंगल आले. सचिन माने, अमर माने अगदी शंकरदादा मोहिते पुरस्कृत वाडकर प्रीमियर लीग मध्ये या स्पर्धेमध्ये विद्यमान आमदार सन्माननीय सत्यजित भाऊ देशमुख यांनी वक्तव्य करत असताना त्यांनी सांगितलं की अगदी डोंगरावरती मानेवाडी गाव आहे, त्या गावचे जे खेळाडू आहेत ते जोरदार बॅटिंग बॉलिंग खूप चांगली करतात. अर्थातच अगदी क्रिकेटचा खेळ लहानापासून थोरापर्यंत पोहोचलेला आहे. इथे मिस टायमिंग, दर्जाचा स्ट्रोक, कॅच पकडले, तू चल मया अशी अवस्था. आता विशाल भाऊनी जागा सोडली. विशाल भाऊ बोलत असतील आता मला बॅटिंगला जावं लागेल, यांची काही कामं नाही आहेत. परंतु आता आणखीन एक फलंदाज बाद झाला, विशाल बाद झाला आणि त्यानंतर विशाल भाऊनी स्टेज सोडले. आपण जे आकर्षक पारितोषिक आपण पाहतोय लीग स्टेज मधले ज्या तुमच्या मॅचेस आहेत आणि एकंदरीत जर तुम्ही अतिरिक्त ज्या मॅचेस होतील त्याच्या धावा या तुम्हाला मालिकावीरासाठी, उत्कृष्ट फलंदाज गोलंदाजासाठी काउंट केल्या जाणार नाहीत याची देखील नोंद घ्या. आणि आज नगारा त्याचबरोबर तुतारी अशी महाराष्ट्राची आणि 2 ओव्हरच्या ज्या अतिरिक्त मॅचेस असतील त्याच्या धावा मात्र बेस्ट बॅटर, बेस्ट बॉलर आणि मालिकावीरासाठी ग्राह्य धरल्या जाणार नाहीत. ही विशेष सूचना या ठिकाणी आयोजन समिती विजयभाई बरोबर आहे ना. 2 ओव्हरच्या ज्या अतिरिक्त सामने होतील त्याच्या धावा, त्याच्या विकेट या काउंट केल्या जाणार नाहीत याची सूचना मी तुम्हाला देतोय. अगदी ओमसाई एमटीसी लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा पण चला सचिन माने आपल्याला आम्ही विनंती करतो की प्रत्येक बॉल साठी 5 मिनिटं टायमिंग आहे, तर फक्त एका ओव्हर साठी तुम्हाला 5 मिनिटाचं टायमिंग आहे, वेळ जास्त घेऊ नका. राऊंड द विकेट पायावरती मारा केलाय, क्षेत्ररक्षक मात्र धावतोय, एक धाव इथे कंप्लीट केली जाते लेग पायच्या स्वरूपामध्ये. स्ट्रायकर ला ऋषी आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबर 82 गावचे ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला 4th क्रमांकाचं पारितोषिक आम्हाला पुरस्कृत करण्यात आलेलं आहे ते नाईक सी फूडचे सर्वा तुम्हा सर्वांचं लाडकं व्यक्तिमत्व, क्रिकेटच्या खेळासाठी सातत्याने 32 शिराळा स्पोर्ट असोसिएशन या नावासाठी जे व्यक्तिमत्व जोडलं गेलंय, अर्थातच 82 गावचं डॅशिंग व्यक्तिमत्व शंकरजी यमगर साहेबांचं शुभागमन या स्पर्धेच्या माध्यमातून होतंय. हार्दिक स्वागत.
हॅलो चेक. त्याचबरोबर आमचे शंकरजी अमगर साहेबांचं शुभागमन आज या स्पर्धेच्या माध्यमातून होते. नाईक सी फूडचे प्रोप्रायटर नुकतीच 82 प्रीमियर लीग ही स्पर्धा गावी संपन्न झाली. त्यामध्ये खूप चांगलं आयोजन क्रांतीभूमी संघानं केलं होतं आणि त्यामध्ये शंकरजी अमगर साहेबांची भूमिका खूप महत्वाची राहील. आणि सातत्याने आमच्यावरती प्रेम करणारं व्यक्तिमत्वाने या 32 शिराळा क्रिकेट वरती प्रेम करणार चला टाइमर आहे आणि या षटकामध्ये जास्त वेळ घेतलाय. प्लीज फ्लडलाईट ऑन झालेत आणि आम्ही विनंती करतोय चला नाईक सी पुढची सर्व सातत्याने चेहऱ्यावरती ज्यांच्या स्मित असते आपण पाहतोय. अर्थातच शंकरजी अमगर साहेबांचं शुभागमन या स्पर्धेच्या माध्यमातून तुतारीच्या निनादामध्ये आणि नगाऱ्याच्या वाद्यामध्ये त्यांचं करूयात आपण सहर्षाचं स्वागत. त्याचबरोबर अक्षयजी गावडे साहेबांचं देखील शुभागमन शंकरजी अमगर साहेब त्याचबरोबर त्यांच्या समेत अक्षयजी गावडे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं करूयात आपण सहर्षाचं स्वागत. 13 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या 4 षटकाचा खेळ समाप्त झाला. 13 वरती 5 अशी अवस्था आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबर आयोजन समितीच्या माध्यमातून एक विशेष सूचना आली. ज्यावेळेस तुमचे सेम पॉइंट असतात अर्थातच स्वरा 11 शिरसीचे कॅप्टन महेश भोसले यांच्याकडून सागरने जर षटकार ठोकला तर प्रत्येक षटकाराला 500 रुपयाचे कॅश प्राइज. बॉलिंग साठी बाबूराव आपल्याला पाहायला मिळत आहेत. व्हाईट बॉलचा इशारा. एक्स्ट्रा रन टीमच्या खात्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते ज्यांच्या माध्यमातून चतुर्थ क्रमांकाचा पारितोषिक आम्हाला लाभलेला आहे. सातत्याने 32 शिराळा असोसिएशनच्या स्थापनेपासून सातत्याने या असोसिएशनला सहकार्य करणारा व्यक्तिमत्व अर्थातच शंकरजी अमगर साहेबांचं शुभागमन ज्यांच्या माध्यमातून आम्हाला या स्पर्धेला चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक लाभलेलं आहे. क्रांतीभूमी 82 या संघाचे आधारस्तंभ आहेत आणि त्यांचं शुभागमन या स्पर्धेच्या माध्यमातून महेश भोसले यांच्याकडून 500 रुपयाचे कॅश प्राइज आले षटकाराला. परंतु महेश भाऊ तुमच्या पैशाला यश आहे की नाही हे नक्कीच पाहिलं जाईल आणि कॅच ड्रॉप झाला. अर्थातच सागर यांना संधी जरूर निर्माण झाली परंतु सध्या सागर नॉन स्ट्राईकला आपल्याला पाहायला मिळतील. 15 वरती 5 या स्पर्धेमधील लो स्कोर अगदी सर्वात कमी धावसंख्या अगदी एमव्ही टायगर या टीमची सर्वाधिक कमी धावसंख्या इथे चांगला स्ट्रोक आलाय. क्षेत्ररक्षक बनेल दर्शक. बॉल सीमारेषा पार हवाई सपार षटकार. अरे नावात पावर हाय रा मी 32 शिराळकर हाय. नावात पावर हाय रा मी 32 शिराळकर हाय. अगदी नावात पावर हाय आम्ही 32 शिराळकर आहे आणि 32 शिराळकर असल्याचा अभिमान आज प्रत्येकाला आहे आणि याच तालुक्याची डे नाईट स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. जर पाहिलं तर या असोसिएशनचे अध्यक्ष बबलू पाटील यांनी खऱ्या अर्थानं खूप संघर्ष केला या असोसिएशन मध्ये. आज जर पाहिलं तर नक्कीच नोकरी निमित्त ते या स्पर्धेमध्ये उपस्थित राहू शकले नाहीत परंतु त्यांनी खूप मेहनत या असोसिएशन उभारण्यासाठी घेतली आणि आज ते देखील ही स्पर्धा अगदी ओम साई एमटीसीच्या माध्यमातून पाहत असतील. आडव्या बॅटने ती फटका केलाय. एक धाव तिथे घेण्याचा प्रयत्न झालाय. एक धाव घेतली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज सागर बाद झालाय. सागर बाद झालाय. आणखीन एक फलंदाजी ती नाव शंकर दादाच गावागावात गाजतय रे. नाव शंकर दादाच नाव शंकर दादाच. स्वभाव साधानिक इरादा एकच वादा शंकर दादा. स्वभाव साधानिक इरादा एकच वादा शंकर दादा.
अगदी संपूर्ण व्यासपीठ या ठिकाणी दाखवलं जाते. प्रकाशजी पाटील मामा, संपूर्ण ही शंकरजी हेमगर साहेब, संपूर्ण ही मान्यवर या ठिकाणी दाखवले जात आहेत. त्याचबरोबर पहिल्या डाबाचा इथे खेळ झालाय समाप्त. 25 डाबांची गरज आहे जिंकण्यासाठी. टीम एसडी लायन्स या संघाला सुनील साई दत्त वॉरियर्स या संघाचे संघमालक आदरणीय सुरेश भाऊ राजवन साहेबांना मी विनंती करतो या साहेब व्यासपीठावरती सातत्याने 32 शिराळा क्रिकेट मध्ये सुरेश भाऊ राजवन यांच्या मालकीचा संघ साई दत्त वॉरियर्स या नावाचा संघ अनेक वर्ष गेली 6 वर्ष खेळत असताना आपण पाहतो. आणि त्या संघाचे संघ मालक आदरणीय सुरेश भाऊ राजवन यांना आम्ही विनंती करतोय या साहेब आपण व्यासपीठावरती आपलं सहर्ष असं स्वागत आहे. बत्तीस शिराळा प्रीमियर लीग डे नाईट फॉर्मॅट मध्ये ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. मान्यवरांनी व्यासपीठ मात्र खचाखच या ठिकाणी भरलेला आपल्याला पाहायला मिळते. कुठेतरी नाणेफेक जिंकून चला टॉस या ठिकाणी केला जाईल. 5 स्टार स्पोर्ट मराठीवाडी आणि अरुणदादा मोहिते स्पोर्ट या दोन संघामध्ये टॉस आपण करूया. शंकरजी हेमगर साहेबांच्या शुभ हस्ते या ठिकाणी हा टॉस केला जाईल. सन्माननीय आदरणीय शंकरजी हेमगर साहेबांच्या शुभ हस्ते मात्र नेक्स्ट मॅचचा टॉस घेऊया. चला या. चला नेक्स्ट मॅचचा टॉस 5 स्टार स्पोर्ट्स मराठीवाडी आणि त्यांच्या विरोधात अरुणदादा मोहिते स्पोर्ट्स या दोन संघांमधील लढत मात्र पाहायला मिळेल. शंकरजी हेमगर साहेबांच्या शुभ हस्ते मात्र नेक्स्ट मॅचचा टॉस मात्र घेऊयात. चला कॉल कोणाचा असेल? बघा चला कॉल कोणाचा असेल हे नक्कीच कॉल असेल अर्थातच टीम अरुणदादा मोहिते स्पोर्ट्स या संघाचा. स्विंग द टॉस, छापा काटा, हेड टेल. हेड असा कॉल दिलाय, आलाय तो टेल. टॉस जिंकलाय 5 स्टार स्पोर्ट्स मराठीवाडी या संघाने. तात्या माझ्या बरोबर आहे. निर्णय काय असेल? प्रथमतः फिल्डिंग करण्याचा निर्णय कुठेपर्यंत रोख ठेवाल समोरच्या टीम वरती? टार्गेट काय फिक्स नाही, कारण की समोरची टीम चांगली आहे. कमीत कमी 50चा असेल आमचं रोखण्याचं टार्गेट. कारण समोर भाव आहे, सनी आहे, समोरची टीम पण चांगली आहे आणि मॅच इम्पॉर्टंट आहे. नॉकआउट मॅच आहे. आतापर्यंत किती मॅच जिंकल्यात? 2 जिंकलो, 1 हारलोय. ही नॉकआउट मॅच आहे. कालच्या दिवसामध्ये, परवाच्या दिवसामध्ये आपण जर पाहायला गेलं तीच प्लेइंग 11 आहे की काहीतरी चेंजेस केलेत? थोडंफार चेंजेस आहेत. टॉस तुझ्या बाजूने राहिलेला नाहीये. टॉस जिंकला असता तर निर्णय काय असता? आम्ही बॅटिंग केली असती आणि आता बॅटिंगच करायची आहे. तर कुठेपर्यंत मजल मला पहिल्या डाबामध्ये? 60 रन करू. किती मॅचेस जिंकल्यात? 3 मॅचेस जिंकले. 3 मॅचेस मध्ये दबदबा पाहायला मिळालाय. अगदी 60 धावांचं आव्हान समोर ठेवण्याचा प्रयत्न असेल. आजच्या दिवसामध्ये काही चेंजेस आहेत टीम मध्ये? आहे तीच खेळ टीम. तर ऑल द बेस्ट. टॉस इथे झालाय, टॉस जिंकलाय टीम 5 स्टार स्पोर्ट्स मराठीवाडी या टीमने. मी मान्यवरांना विनंती करेन आपण मुख्य व्यासपीठावरती आसन नसतो व्हायचंय. टॉस झालाय आणि टॉस इथे
होत असताना मात्र पाहायला मिळतोय. 5 स्टार स्पोर्ट्स मराठीवाडी या संघाने टॉस जिंकलाय आणि आमंत्रित केलंय अर्थातच स्पोर्ट्स या टीमला बॅटिंग साठी. चला मॅच लावते सुरुवात. 30 बॉल मध्ये 25 धावांची गरज. महेश भोसले यांच्याकडून प्रत्येक विकेटला 100 रुपयाचे कॅश प्राइज या ठिकाणी सागर यांच्यासाठी आपल्याला पाहायला मिळेल. अगदी अगदी तर दादा बॉईज हा संघ एलेक्स स्पर्धेमध्ये क्वालिफाय झाला आणि अजून देखील अरुणदादा मोहिते स्पोर्ट हा संघ देखील या ठिकाणी क्वालिफाय झालेला आहे. व्यासपीठावरती मान्यवर या ठिकाणी दाखल झालेत आणि त्यांचं स्वागत इथे केलं जातंय. बॉल निघून चाललाय. 1 बाउंड चेंडू होईल फरार. मिळतील धावा 4. आलाय तो चौकार. धावफलकावरती लागले गेल्या 25चं टार्गेट सागर गोलंदाजीवरती आपल्याला पाहायला मिळते. फुल टच बॉल फटका फसलाय. विकेट क्रमांक 1 होती. पहिला धक्का इथे लागलाय. फलंदाज दीपकच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद. नवीन फलंदाज राकेश मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. या वेळेस चांगला स्ट्रोक लगावला परंतु इनफिल्ड मध्ये खूप चांगलं क्षेत्ररक्षण. पण इथून पुढे एमव्ही टायगर या संघाला राकेश सध्या स्ट्रायकर इनला ज्याला आपण पाहतोय. शिवदत्त स्फोट सावंतवाडी या संघाचे खेळाडू आहेत. ज्यावेळेस एखादी तालुक्याची स्पर्धा लीगची स्पर्धा पण खेळतो त्यावेळेस प्रत्येकाला अभिमान वाटतो की आपल्या गावातील एखाद्या खेळाडू लीग स्टेज मध्ये चांगली कामगिरी करतो. राकेशच्या बॅट मधून एक सिंगल आले. स्ट्रायकर इनला आता सचिन माने जे मानेवाडी गावचे एक ऑलराऊंडर खेळाडू आहेत. सातत्याने 32 शिराळा क्रिकेट गाजवलंय आणि आता एसडी लॉयन्स संतोष भाऊ शिरसट आणि कुलेश भाऊ तरे यांच्या संघ मालकीचा संघ आणि या संघामध्ये ॲज अ आयकॉनिक खेळाडू म्हणून ते आपल्याला खेळताना पाहायला मिळत आहेत. या वेळेस हलक्याने फक्त दिशा दिली. डिक्लेअर स्वरूपाची धाव फलकावरती इर्तीच्या मैदानामध्ये इतिहास लिहिला जाईल. 6व्या पर्वाचा कोण होणार 6व्या पर्वाचा चॅम्पियन हे पाहण्यासाठी मात्र आज संपूर्ण शिराळकरांची गर्दी या इर्तीच्या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल. अप्रतिम दर्जाचं आयोजन. अगदी पहिल्या षटकाचा खेळ झालाय समाप्त. पहिल्या षटकामध्ये 7 धावा आल्या. पण कुठेतरी बॅटिंग करत असताना फारशी काही चांगली कामगिरी होऊ शकली नाही टीम एमव्ही टायगर या संघाची.
गोलंदाजीसाठी सचिन आले, सचिन माने, मानेवाडी गावचे आणखीन एक खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. स्ट्रायकरला सावंतवाडीचे राकेश. या वेळेस तेच तरार बॉल आणि फलंदाजाच्या अगदी नाका समोरून जाणारा हा बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. मातीचा सुगंध अगदी फलंदाजाला देणारी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. डॉट बॉल आलाय. अगदी विजय रेठरेकर आणि विजय जाधव यांच्यामध्ये काही चर्चा इथे सुरू असताना आपल्याला पाहायला मिळतात की पॉइंट टेबल पाहिला जातोय, पुढची रणनीती आखली जाते. अगदी गेम प्लॅनिंग मगाशी दोघांनी बॅटिंग करताना चांगला प्लॅन केला होता, परंतु तो प्लॅन कुठेतरी फिसकटला. 2 विजय मैदानाच्या आतमध्ये असून सुद्धा दादाबाज या टीमला विजय प्राप्त करून दिला नाही. ती देखील खंत कुठेतरी दोघांच्या मनामध्ये असेल आणि दत्ता देखील त्यांच्या चर्चेमध्ये दोघात तिसरा आणि आता सगळं विसरा त्या पद्धतीने दत्ता देखील त्यांना जॉईन झाला. यावेळेस आणखीन एक वाईट बॉल. एमव्ही टायगर या संघाकडे देण्यासारखं काही नाहीये, परंतु गोलंदाज सांगतोय आम्ही बॅटिंग करत असताना धावा केल्या नाही, परंतु आता गोलंदाजी करत असताना आम्ही धावा देऊ आणि अतिरिक्त धावा मात्र इथे दिल्या जात आहेत. संघाची धावसंख्या 2 ने वाढली, धावसंख्या 9 या आकड्यावरती जाऊन पोहोचल्या. 9 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. 32 शिराळा प्रीमियर लीग 2025 स्पर्धा मानाची, स्पर्धा अभिमानाची. यावेळेस फटका फसलाय, क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली कॅच पकडली आणि फलंदाज राकेश बाद होताना आपल्याला पाहायला मिळतोय. आणखीन एक धक्का. आता मात्र टीम एमव्ही टायगरने देखील कमबॅक करायला सुरुवात केली. डीजे प्लीज. ऋषी नाईक यांना विनंती असेल आपण व्यासपीठाशी संपर्क साधा. ऋषी नाईक. चला संघाची धावसंख्या 14 या आकड्यावरती आहे. तर टीव्ही अंबाईकडे मागणी या ठिकाणी बिमरसाठी केली जाते. फेअर डिलिव्हरी आहे. चला चौकार आलाय. अगदी पंच पॅनल कौतुक करेल. सध्या 40 अंश पेक्षा जास्त तापमान या ठिकाणी वाढलंय आणि सलग दिवसभर पंचाची भूमिका, त्यानंतर नाईट स्पर्धेला देखील पंचाची भूमिका साकारणं हे काही सोपं काम नाहीये, परंतु यामध्ये देखील पंचांचं कौतुक करेन. शशांक सर असतील, शशी साटम सर असतील, धनंजय कोळी सर असतील आणि
रुपेजी सावंत सर असेल, पंचांचं कौतुक होणं गरजेचं आहे. एखादी स्पर्धा पा चांगल्या पंचांच्या शिवाय यशस्वी होत नाहीये. कारण की कोणतीही स्पर्धा यशस्वी करायची असेल तर त्यासाठी जो डिसिजन मेकर आणि जे निर्णय क्षमता पंचांच्याकडे हवी असते ती मात्र या चारही पंचांच्याकडे आपल्याला पाहायला मिळते. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. या वेळेस चांगला स्ट्रोक लगावलाय सचिन माने यांच्या बॅट मधून, दमदार स्ट्रोक, बॉल सीमारेषा पार, षटकार. धावसंख्या 20 या आकड्यावरती आता अवघ्या 5 धावांची गरज जिंकण्यासाठी आपल्याला पाहायला मिळेल. हर्षल काळोखे सध्या गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. बॅटिंग देखील आजच्या दिवसामध्ये चांगली राहिली आणि त्यानंतर स्कोररची भूमिका कौतुक करीन खास करून हर्षल काळोखे यांचं. स्कोररची भूमिका खूप चांगली निभावत असताना सूरज पाटील पाठीमागे बघतायत. नेक्स्ट मॅच मध्ये तुम्ही देखील या, काय हरकत नाहीये. डॉट बॉल आलाय यावेळेस. फटका इथे दमदार आणि मॅच केले फिनिश. संघ जिंकलाय संतोष भाऊ शिरसट आणि कुलेश भाऊ तर यांच्या संघ मालकीचा संघ SD लॉयन्स हा संघ इथे विजय होतोय. अभिनंदन, वेल प्ले टीम SD लॉयन्स.